या तारखेला मिळणार पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता। पंतप्रधान मोदींकडून 21व्या हप्त्याची तारीख जाहीर। देशामधील कोट्यावधी शेतकरी ज्या गोष्टीची आतुरतेनं वाट पाहत होते ती अखेर आता घडणार आहे आणि यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे। ऐन रब्बी हंगामाच्या सुरुवातीला शेतकऱ्यांना 2,000 रुपयांची मदत सरकारकडून त्या ठिकाणी आता मिळणार आहे। याशिवाय 21व्या हप्त्यासंदर्भात काही महत्त्वाचे बदल देखील त्या ठिकाणी आता करण्यात आलेले आहे आणि यानुसार नेमके कोणत्या शेतकऱ्यांना आता हप्ता मिळणार आहे, किती तारखेपासून हे वितरण त्या ठिकाणी आता सुरू होणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं शेतकरी म्हणून हप्ता येण्यासाठी तुम्हाला नेमकं काय करावं लागणार आहे, सविस्तर अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब देखील करा। बंधूंनो, देशातील कोट्यावधी शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या 21व्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी या आठवड्यात वाराणसी दौऱ्यावरती आहेत आणि या दौऱ्यादरम्यान ते शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 रुपये वितरित करू शकतात अशी शक्यता त्या ठिकाणी आता वृत्तपत्राच्या माध्यमातून आपल्याला कळत आहे। 5 शेतकरी मित्रांनो, यापूर्वी पंतप्रधानांनी पीएम किसान योजनेचा जो काही 20वा हप्ता होता तो लाभार्थ्यांच्या खात्यात त्या ठिकाणी हस्तांतरित केला होता 2 ऑगस्ट 2025 रोजी। वाराणसी येथून थेट लाभार्थी हस्तांतरण त्या ठिकाणी अर्थात डीबीटीद्वारे त्या ठिकाणी 9.71 कोटीहून अधिक शेतकऱ्यांसाठी त्यांनी त्या ठिकाणी 20,834 कोटी रुपयांहून अधिक रक्कम त्या ठिकाणी हस्तांतरित केली होती। याशिवाय 6 नोव्हेंबर रोजी बिहारच्या त्या ठिकाणी विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानापूर्वी मोदी पुढील हप्ता जारी करतील अशी शक्यता त्या ठिकाणी आहे। या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत त्या ठिकाणी दिली जाते। प्रत्येकी 2,000च्या 3 टप्प्यांमध्ये ही रक्कम त्या ठिकाणी वितरित केली जाते। काही जे काही वृत्त आहेत यांच्या बातम्यांनुसार केंद्र सरकारकडून नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात 5 नोव्हेंबरपर्यंत 2,000 रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जाऊ शकतो असं त्या ठिकाणी सांगितलं येते। त्यामुळे 21व्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी त्या ठिकाणी उद्याचा दिवस त्या ठिकाणी मोठा दिलासादायक ठरणार आहे। याशिवाय आपण जर का पाहिलं तर त्या ठिकाणी या योजनेचे जे काही पैसे वितरित करत असताना एक मोठा बदल दिसून आलेला आहे। पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमधील सुमारे 27 लाख शेतकऱ्यांना 2,000 रुपयांचा आगाऊ हप्ता त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे, कारण त्यांच्याकडे त्या ठिकाणी अतिवृष्टी झाली होती आणि या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवरती ही मदत त्या ठिकाणी आता केंद्र सरकारने त्यांना केली आहे। याशिवाय हा जो काय हप्ता आहे तो येण्यासाठी तुम्हाला नेमकं काय करायला पाहिजे, तर पहिली गोष्ट तुम्हाला करायची ती म्हणजे त्या ठिकाणी ई-केवायसी। सरकारने या टायमाला स्पष्ट केलं की ई-केवायसी होईना या योजनेचे पैसे आता त्या ठिकाणी कोणालाच मिळणार नाही। दुसरी गोष्ट करायची तुम्हाला आधार लिंकिंग। जर का तुमचं बँक खातं हे आधार कार्डशी जर का लिंक जर नसेल तर तुम्हाला ते तात्काळ लिंक करून घ्यायचे, कारण की हे जे काय पैसे ते डायरेक्ट टू बेनिफिट ट्रान्सफर या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात येतात। याशिवाय चुकीची बँक माहिती जर का IFSC कोड किंवा बँक बंद जर खातं जर तुम्ही त्या ठिकाणी दिलेलं असेल तर तुमचे पैसे त्या ठिकाणी येणार नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं जर का फार्मर ID जर असेल तर तुमचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये त्या ठिकाणी येतील। या सर्व गोष्टी तुम्ही करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे तरच तुमचे पीएम किसान योजनेचे जे काय 2,000 रुपये ते तुमच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी वितरित करण्यात येतील।